हॅलो तर हे आम्हाला मराठवाडा शिक्षक संघाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत. एवढे तन मन धन लावून आपल्या उमेदवारासाठी स्वतः उमेदवार आहे या भावनेतून हे सर्व काम करणारे शिक्षक मराठवाडा शिक्षक संघ प्रेमी आहेत. आपण इथं पाहत आहेत मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार माननीय श्री सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या प्रचाराचं बॅनर लातूर येथील प्रचार आणि संपर्क कार्यालयामध्ये हे बॅनर बनवणं चालू आहे. हे फ्रेम ठोकणं चालू आहे आणि इथे जे फ्रेम ठोकणारे जी व्यक्ती आहे ही कोणी कारागीर नसून ही व्यक्ती जिल्हा सावंत सर आहेत, जिल्हा उपाध्यक्ष आहेत. म्हणजे हे कोणी कारागीर नसून एक शिक्षक आहेत, हाडाचे शिक्षक आहेत, पण संघटनेवर प्रेम करणारे आहेत. म्हणून हे अशा पद्धतीने हा विजय संघटनेचाच होणार आहे आणि माननीय श्री सूर्यकांत संग्राम विश्वासराव म्हणजेच संघटनेचा म्हणजेच मराठवाडा शिक्षक संघाचाच विजय होणार आहे एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून शिक्षकांना, प्राध्यापकांना, संस्था चालकांना, सर्व त्यानंतर निदेशक, ITI, इंजिनिअरिंग या ठिकाणी सर्व काम करणाऱ्या प्राध्यापक शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की आपण निश्चितच संघटनेच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहावं. कारण का संघटनेचा विजय हा निश्चित आहे. निवडून येणारा उमेदवार आहे, निवडून येणारी संघटना आहे आणि जर या यशामध्ये जर आपण जर सामील राहिलात तर त्याचं जे यश आहे, त्याचा जो आनंद आहे, तो आनंद तुम्हाला पाहण्यातला एक वेगळाच आनंद मिळेल. तर हे पहा आत्ताच तयार केलेलं हे बॅनर मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांनाच आपले प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा. संपर्क कार्यालय लातूर. आणि हे आमचे उमेदवार माननीय श्री सूर्यकांत संग्राम विश्वासराव. जेणेकरून की तुमचा विश्वास, माझा विश्वास, पूर्ण मराठवाड्याचा विश्वास असणारे हे माननीय श्री सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या विजयामध्ये, यांच्या यशामध्ये आपल्या मताचं एक मत सामील व्हावं ही मात्र आपल्याकडे एक मागणी करत आहोत. तर सर्वांनी येत्या इलेक्शनमध्ये दिनांक 30 जानेवारीला आपल्या पसंतीचं फक्त एक क्रमांकाचंच मत आपल्या संघटनेला आपण द्यायचं आहे. कारण का संघटना म्हणजे आपली माय आहे, संघटना म्हणजे आई आहे, संघटना म्हणजे आधार आहे, संघटना म्हणजे एक काठी आहे. आणि या काठीला जर तुम्ही विसरलात तर निश्चितच भविष्य आपलं खूप अंधकारमय असेल. कारण का आत्तापर्यंत झालेले जे परिणाम, संघटनेला न निवडून देण्याचे झालेले परिणाम हे आपण भोगत आहोत आणि याच्यापेक्षा विदारक परिणाम येत्या काळामध्ये असतील. तर हे बॅनर बनवणारे माननीय सावंत सर, लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आणि दुसऱ्या बाजूला बॅनर हातामध्ये धरून उभे असणारे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री स्वामी सर. म्हणून मित्र, आम्ही कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे असं काही नाही, आम्ही गृहीत धरत नाहीत. आम्ही फक्त संघटनेचे पाईक आहोत. तुम्ही पाईक आहेत, मी पाईक आहेत, हे सर्व संघटनेचे पाईक आहेत, संघटनेचे आधारस्तंभ आहेत. आणि संघटना स्टँड करून संघटनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकदम अहोरात्र मेहनत करणारे हे संघटने बुलंद तोफ आहेत, बुलंद संघटक आहेत. तर निश्चितच आपण यांच्या सर्वांसोबत आपण सुद्धा उभे राहावं ही आमची खूप विनंती आहे.
तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्या सर्व मित्रांपर्यंत, सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवायला आपण निश्चितच मदत करा. कारण का, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल की नाही हे सांगता येणार नाही, पण या व्हिडिओची लिंक, हा व्हिडिओ निश्चितच आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचू शकता. कारण का, मला संघटनेचे कोणी येऊन भेटले नाहीत हे म्हणण्यापेक्षा संघटनाच आपल्यापासून सुरुवात झालेली आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. संघटना तुमची आहे, त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत कोणी येईल की नाही याची अपेक्षा आपण न ठेवता आपण इतरांपर्यंत पोहोचा, आपण इतरांपर्यंत पोहोचा, सर्वांपर्यंत पोहोचा. कारण का, हे सर्वांचा मिळून कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी मिळून साजरा करूया, आनंद मिळूया. जय हिंद, जय भारत मित्रांनो, धन्यवाद.